संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे काही विचार व त्या विचारांमधले काही सार आपण आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। कधीतरी कोणत्या तरी प्रकारचे दुःख मला मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे। तर मंडळी, कधीतरी आपल्यालाही दुःख मिळणार आहे। यश, सुखसमृद्धी हे जरी आज आपल्या पायाशी लोळणं घालत असेल तरी हे आपल्यापासून एक दिवस हिरावलं जाईल, हे आपल्यापासून दूर होईल या गोष्टी आपण लक्षात नक्कीच ठेवायला हवा आणि याची जाणीवही आपल्याला मनाला नक्कीच असायला हवी। आणि कधी काळी या यश सुख समृद्धीमुळे आपल्याला अहंकार चढत असतो आणि आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांना तुच्छ समजायला लागतो। त्यांना काहीच न समजता त्यांनी आपल्याजवळ मागितलेली मदतही आपण ठुकरवून देतो, आपण नाकारतो, कारण त्यावेळेस आपल्याला असतो अहंकार। पण आपण एक गोष्ट याच्यात विसरतो, ती म्हणजे ह्या गोष्टी ज्या आज तुम्हाला सुख देत आहेत, समृद्धी देत आहेत, यश देत आहेत, या आज तुमच्याजवळ असल्या तरी कदाचित उद्या किंवा कधीही त्या तुमच्यापासून हिरावल्या जाऊ शकतात। याची जाणीव न ठेवता आपण आपलं आयुष्य जगत असतो, तर हे चुकीचं आहे। तुमच्या आयुष्यातही दुःख येईल, कारण परिस्थिती तुमच्या नियंत्रणात नसतेच। परिस्थिती केव्हा तिचा खेळ दाखवेल आणि तुमच्याजवळ असलेलं सुख केव्हा दुःखात परिवर्तित होईल हे तुम्हालाही समजणार नाही। त्याच्यामुळे आज जर तुमची परिस्थिती आहे, तुमची परिस्थिती तुम्हाला सांगत आहेत की तुमच्याजवळून होऊ शकेल अशी मदत तुम्ही करू शकत असाल तर ती नक्कीच करत असायला हवं। तुमच्याजवळ असणाऱ्या मदतीची गरज ही कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला आहे, म्हणून मी माझ्या आसपासच्या माणसांची जमेल तशी मदत केलीच पाहिजे हा निश्चय तुम्ही मनाशी बाळगायला हवा, कारण हा खूप महत्त्वाचा निश्चय आहे जो तुम्हाला तुमच्या अंतरीच्या काळात कामात येईल। आणि ह्यामुळे होईल काय तर मी केलेली मदत ही तुमच्या मनाला सुख देईल, तुमच्या मनाला आंतरिक शांती देईल, जी तुम्हाला समाधानाकडे घेऊन जाईल आणि तेच आयुष्यात महत्त्वाचं आहे। मित्रहो, हे होते आपले आजचे विचार। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विचारामागील सारात। तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज की जय आणि हर हर विठू माऊली बोलायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हर हर विठू माऊली।